खरं सांगायचं तर पहिल्यापासूनच ती इतकी वेगळ्या विचारांची होती ना, म्हणजे जेव्हा तिने आम्हाला 8वी 9वीत असतानाच विचारलं की मी डॉक्टर किंवा इंजिनियर नाही झाले तर तुम्हाला चालेल का? तर ह्याचं कारण असं ती खूप म्हणजे ब्रिलियंट स्टुडंट होती शाळेत असताना, म्हणजे 10वीला 12वीला बोर्डात आलेली आहे अरे ती. वा. तर तेव्हा आम्ही म्हटलं की पण का, म्हणजे असं नाही व्हायचंय डॉक्टर इंजिनियर असं का? तर ती म्हणली की मला असं वाटतं की हुशार माणसांची गरज पुष्कळ वेगवेगळ्या फील्ड्सना असते, असं काही फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नसते. अगदी. तर असं ती स्वतःच्या मनाशी खूप क्लिअर होती पहिल्यापासून, आणि त्यामुळे प्रत्येकच टप्प्याला आम्ही तिची ती विचारांची क्लॅरिटी, किंवा मला कुठलाही ट्युशन क्लास वगैरे लावायचं नाही. मला असं वाटतं शाळेत जे शिकवतात ते मला नीट कळतं, अरे वा. आणि त्यातून काही वाटलंच आडलंच तर तुम्ही दोघं आहातच सांगायला. तर इतकी क्लॅरिटी असणारी ती सुरुवातीपासून असल्यामुळे तिच्या प्रत्येकच टप्प्यावर आम्ही, म्हणजे मी, माझ्या, म्हणजे तिच्या बाबांनी, इव्हन तिच्या नवऱ्यानी कायमच असा सपोर्टच केला. कारण वी न्यू की ती ज्या अर्थी म्हणते हे करायचं त्या अर्थी तिची पूर्णपणे ती तयारी आहे, वैचारिक पातळीवर सुद्धा. असं नाही, आणि ह्याच्यात मी एक ऍड करीन की आईचा नुसता सपोर्ट नाहीये, आईचा माझ्या प्रत्येक टप्प्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पण आहे. म्हणजे अगदी माझा ब्रायडल मेकअपच्या बिझनेसमध्ये सुद्धा आम्ही दोघींनी हेअर ब्रोचेस आणि हे खूप नवीन तेव्हा इंट्रोड्यूस केलं. आई स्वतः